तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी निवड व्हाल्या. तर त्याबद्दल आपण एकदम खतरनाक विषयाहार्ड नाद बॅनर बनवला आहे. 100% सिनेमॅटिक क्रिएटिव्ह काय म्हणायचं ते म्हणू शकताय, पण 100% एकदम खतरनाक आजचा बॅनर झाला आहे. आणि त्याचबरोबर हीच कन्सेप्ट ह्याच थीमची जरा टेक्स्टिंग वेगळा आहे. आपल्या इंस्टाग्रामलाही आलं आहे. इंस्टाग्रामला जर बघितलं नसला तर तिथं जाऊन नक्की लवकरात लवकर जाऊन बघा. ढीग प्रेम द्या, तिथं लाईक करा, तिथं प्रॉपर कमेंट करा कसा वाटला, सेव्ह करा आणि नक्कीच मेन्शन करायला विसरू नका स्टोरीला. बाकी आजची ही कन्सेप्ट नरेंद्रजी मोदी यांची तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे थीमचे आपण बनवलेले आहे. तर नक्कीच याचं संपूर्ण सेपरेट मटेरियल तुम्हाला मी दिलेलं आहे, प्लस याची PLP फाईल पण दिल्या. तर नक्कीच आजच्या व्हिडिओला ढीग प्रेम द्यायचा आहे. जे कोण नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा प्लीज कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का तुम्हाला माहीतच आहे, आकडा दिसाला आहे 99,000 आपलं झाल्यात, 1,00,000 व्हायला काहीच बाकी आहेत. तर जे कोण नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी या व्हिडिओला 100% लाईक करा आणि भरपूर भरमसाठ प्रमाणात शेअर करा आणि कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याला राहिला विषय क्लासचा. तर भाऊनो, बॅच ही ऑलरेडी आता फुल झालेली आहे. भरपूर जणांचं फोन आल्यात. तर नक्कीच जे कोणी इच्छुक असतील त्यांच्यासाठी सांगतो, एकच लास्टचा दिवस राहिला आहे. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर मोबाईल बॅचसाठी तरी लवकरात लवकर कॉल करा. भरपूर ढीग प्रेम दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. भरपूर गच्च बॅच फुल झाल्या, ते खरंच त्याबद्दल मनापासून धन्यवाद. ढीग प्रेम दिला. आणि जी काय PCची आहे ती पण लवकरात लवकर फुल होईलच. तर जे कोणी इच्छुक असतील तीन लवकरात लवकर वर तुम्हाला नंबर दिसाला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगतो आणि त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकताय. नक्कीच बिंदास्त ॲडमिशन करा, कारण का भरपूर काही शिकायला भेटणार आहे एवढ्या कमी पैशात. तर चला, तर आता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या ट्युटोरियलला. फायनली जातोय आता आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर आता आपण आलो आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जी काय साईज आहे तर ती साईज घेणं गरजेचं आहे. तर ती साईज घ्यायचं आहे आपल्याला. 3 डॉटवर क्लिक करायचं. इथनं इमेज साईजमधनं बघा विड्थ आणि हाईट मी काय ठेवतो ती संपूर्ण इम्पॉर्टंट आहे. जसं की विड्थ ठेवायचे बघा आपल्याला, विड्थ म्हणजे आडवी साईज ठेवायची आपल्याला 4000. ओके. आणि हाईट ठेवायची आपल्याला 5000. या टीममध्ये जो काय ॲस्पेक्ट रेशो आहे तर तुम्ही बघितला असतील प्रॉपर 4:5 असा ॲस्पेक्ट रेशो आला आहे. म्हणजेच जे काय इंस्टाग्राम असते तिथं मेटर जे काय त्यांचं ऑफिशियल सेक्शन आहे तर त्यात त्यांनी 4:5चा जो काय ॲस्पेक्ट रेशो आहे तर तोच दिला आहे. 4000x5000 आपण ही साईज घेतला आहे. पिक्सलमध्ये वाढवायचे असले तरी इथं 8000x10000 ही करू शकता. एकदम कडक तुमची डिझाईन होईल. पण मी ते का सांगत नाही, कारण का इंस्टाग्राम ऑलरेडी कॉम्प्रेस करते. म्हणजे जे का आता आपण 4:5 घेतलं ना प्रॉपर 4000x5000 ह्याला पण कॉम्प्रेस करते, ज्या निम्म्यापर्यंत आणते. ओके. म्हणजे इथं 2000x2500 असं करणार ते. ओके. तर ओके केला आपण. ह्या टीममध्ये आपल्याला कॅनव्हास आलेला आहे. तर भरपूर जणांच्याकडे पिक्सल लॅब नाही आहे. हे पिंकवालं पिक्सल लॅब आपण ऑलरेडी दिलं आहे. मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि ते संपूर्ण सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितले की कुठं लिंक भेटेल. त्यामुळं तो सविस्तर व्हिडिओ बघा नक्कीच. तर पहिल्यांदा आता फायनली आपल्याला एक एक गोष्टी ॲड करायला चालू करूयात आपण फ्रॉम गॅलरीमधून म्हणण्यापेक्षा इम्पोर्ट करा, कारण का फ्रॉम गॅलरीमधून म्हटलं तर आपली साईज निघून जाईल. ओके. तर पहिल्यांदा जे काय आपलं बॅकग्राऊंड आहे तयार केलेलं, हे जे बॅकग्राऊंड आहे ना, तुम्हाला मी जसं की कधीतर लाईव्ह येईन किंवा मी याच्यावर ट्युटोरियल करल भावनो. हे आत्तापर्यंतचं सगळ्यात वेगळं बॅकग्राऊंड. म्हणजे वेगळं का म्हणालो मी, हे 1-2 लेअरमध्ये बनलेलं बॅकग्राऊंड नाही आहे. मी एकावर एक लेअर भरपूर अशा लेअर्स ॲड केल्या. मला जोपर्यंत म्हणजे समाधानकारक रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत मी हे बॅकग्राऊंड करतच गेलो. सगळ्या गोष्टी ॲड केल्या, ब्लेंडिंग ऑप्शन्स यूज केलं, इफेक्ट्स मारलो, भरपूर काय केलं. तेव्हा मग जरा मला वाटलं की हा जरा वगैरे बरं झालं आहे. नक्कीच मग त्यानंतर मी समाधान म्हणलं आणि मग पुढं गेलो. म्हणजे काय पुढं मग आपला एकदम खतरनाक जो काय मोदीजींचा पीक आहे. आता मोदीजींचा पीक बघा प्रॉपर. मी जरा सेट करतो, वेट. आता मोदीजींचा पीक बघा प्रॉपर. विषय काय झाला आहे, कट झाला आहे. माझ्याकडे हे संपूर्ण फुल नव्हता तर इकडनं कट झाला आहे आणि बरोबर मला तर मध्ये सेट करायचा आहे, कारण का अजून एक दुसरा पीक ॲड करायचा आहे. हा जर प्रॉपर म्हणजे जे काय आपलं कडचं सेक्शन आहे, एजेस आहेत, तर त्याला टच केला असतं तर प्रॉपर जो काय दुसरा पीक आहे तर तो ॲड करता आला नसता. ही एक गोष्ट झाली असती. त्यामुळे मी म्हटलं की प्रॉपर मधोमध ठेवूयात आणि काहीतरी जुगाड करूयात कडाला. तो पण आता पुढं आपण एकदम खतरनाक केला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. तर पुढील गोष्ट आणि सगळ्यात मेन म्हणजे ही इफेक्ट बघा खतरनाक. डॉज अँड बर्न सेक्शन आपण मारले. डॉज अँड बर्न कसा मारायचा, काय मारायचं ह्यावरही ट्युटोरियल आणलं आहे.
जे काय फोटोशॉपमध्ये खास करून आणि आपल्या मोबाईलमधनं पण ढीग आल्यात. आणि त्याचबरोबर जसं की आपल्या मॉडेलला इफेक्ट कसा मारायचा आपल्या लाईटरूममधनं पण सांगितलं आहे. आपल्या चॅनलवर 600+ व्हिडिओ आहेत, भरपूर भरमसाठ सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आलेत. फक्त तुम्ही चेक करत चला. ओके. काय जर तुम्हाला म्हणजे जसं की प्रश्न पडला की जसं की डॉज अँड बर्न, प्रथमेश पाटील डॉज अँड बर्न टाकायचं म्हणजे प्रॉपर यूट्यूबला सर्च करायचं येऊन जाते. आता इफेक्ट काहीतरी कसला ऑइल पेंट इफेक्ट पाहिजे आपल्याला, प्रथमेश पाटील ऑइल पेंट इफेक्ट असं तुम्ही यूट्यूबला सर्च करायचं. लगेच ते जे काय यूट्यूब आहे ते तुम्हाला व्हिडिओ रिकमेंड करते पहिल्यांदाच. ओके. चेक करून घ्या मी जे काय सांगितले ते. या थीममध्ये तुम्हाला समजलं असेल. इफेक्ट मारलं, फोटोशॉपमध्ये पण कसं मारायचं ते सांगितलं आहे, मोबाईलमध्ये पण कसं मारायचं ते सांगितलं आहे. इम्पोर्ट करतो तर पुढील गोष्टी, पुढील मुद्दा. त्यानंतर ह्या थीममध्ये प्रॉपर्ली त्या कडाची ही पट्टी आपली ॲड केली आपण. जसं की जरा युनिकनेस आलेला आहे या पट्टीमुळं, एकदम खतरनाक प्युअर व्हाईट सेक्शन सगळं झालेलं आहे म्हणजे कळलं तरी. आणि त्यानंतर मग त्यात आणि आपण एकदम युनिक लेवलचा आपला मुद्दा ॲड केला आहे. खाला आपलं प्रॉपर्ली ते जे काय शॅडो आहे तो आपण ॲड केला आहे. जसं की जो काय शॅडो आहे अजून जरा तुम्ही डार्क ब्रेक करू शकताय तुमच्या मर्जीनुसार, काय अडचण नाही. त्यानंतर पुढील मुद्दा प्रॉपर हेच मी म्हणाल तर हे बघा. तर मला ॲड काय करायचं प्रॉपर हे सुचून झालं. जसं की फक्त मी व्हाईटनेस तेवढा ॲड केला किंवा इथं मी फ्लॅग बिग वापरणार होतो. पण मी काय म्हटलं की जरा शेप वाईज घेऊयात आणि जो काय BJPचा झेंडा आहे त्यातलं जे काय कलर आहेत 2 तर ते घेऊयात आणि प्रॉपरवर कमर टाकू. आणि ते एकदम खतरनाक झालं. मग त्याचबरोबर म्हटलं तर ते एमटी ठेवाय नको, त्यात नरेंद्र मोदी नमो या थीममध्ये टाकलं टेक्स्टिंग, एकदम टॉप क्लास दिसालंय. ओके. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. त्याबरोबर इम्पोर्ट, पुढील मुद्दा, पुढील गोष्ट मेन आपला जो काय पिक आहे द युनिव्हर्सल बॉस नरेंद्रजी मोदी यांचा आपण प्रॉपर फोटो ॲड केलेला आहे. खरंच कन्सेप्ट कशी वाटली मनापासून कमेंट करायचा आहे. ओके. ढीग प्रेम द्यायचा आहे आणि मनापासून कमेंट करा. प्रॉपर मागचा एकदम खतरनाक आणि पुढचा एकदम खतरनाक पीक कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आपण ते लॉक केल्यात सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर मग लास्ट आपला मुद्दा जे काय आपलं टेक्स्टिंग आहे तर ते चेक करून घ्या. तुमची इच्छा असेल तर बिंदास्त समाधानकारक तुम्ही ते कॅलिग्राफी ॲड करा, कॅलिग्राफी फॉन्ट ॲड करा. तर मी जरा गडबडीत आहे त्यामुळे प्रॉपर नरेंद्रजी मोदी लगेच डायरेक्टली तर मी ते देऊन टाकलो. इथं तुम्ही ते चेंज तुमच्या मतानुसार काहीही XYZ करू शकता. जसं की नरेंद्रजी मोदी किंवा इथनं हे संपूर्ण काढून तुम्हाला जे काय वाक्य टाकायचं. जसं की आता मी इंस्टाग्रामला पुन्हा एकदा सांगावलं, इंस्टाग्रामला काहीतरी युनिक टाकले नक्कीच ते चेक करून घ्या आणि ढीक प्रेम द्या. ओके. तर 100% ढीक प्रेम द्या या बॅनरला, 100% व्हिडिओला ढीक प्रेम द्या आणि नक्कीच कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका. ढीक प्रेम द्यायचा आहे. ओके. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काहीच ॲडमिशन राहिलेले आहेत मोबाईल बॅचची आणि PC बॅचची पण आहेत. पण नक्कीच लवकरात लवकर ॲडमिशन डन करा, कारण का बॅच एकदा फुल झाली की एक्स्ट्रा सीट्स वाढवल्या जात नाहीत. त्यामुळं जे इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करा ही माझी एक रिक्वेस्ट सगळ्यांना. कारण का विषय काय होतोय की बॅच एकदा फुल झाली की मग भरपूर फोन येतात, दादा ॲडमिशन आहे का, मग त्यावेळी मग मी घेऊ शकत नाही, मग त्यांना नेक्स्ट बॅचला करायला होते. नेक्स्ट बॅचला पण त्यांनी लेट करायला जातात, मग त्यांना तवा पण सीट मिळत नाही. त्यामुळे म्हणालो कोणाचा मन दुखवायचा विषय नाही येतं. फक्त लवकरात लवकर ॲडमिशन डन करून टाका ना. ते आपण सगळं सविस्तर बोलूयात. मला फक्त कॉल करा. ओके. किंवा मेसेज केला तरी चालेल. तर भेटलो करतो पण एकदम चांगल्या विषयाला ना व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लॉयल डिप्रेम बाय. आणि प्लीज कृपया करून इंस्टाग्रामला चेक करा ती डिझाईन आणि आपल्या ह्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.